स्टोरीटेलवर आज आपण ऐकू आनंदे हा कार्यक्रम सादर करत आहोत आणि साजरा करत आहोत हा दिन की ऐकणं हे किती उत्तम आहे, ऐकण्याचा आनंद काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. कारण स्टोरीटेलवर सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक उत्तम उत्तम कार्यक्रम, अनेक उत्तम उत्तम कथा, कादंबऱ्या, त्याशिवाय प्रवचन, विचार हे सगळं आपल्याला ऐकता येतं. आणि त्याची सुरुवात आज आपण सकाळी 7:30 ते रात्री 10-10:30 पर्यंत हा संपूर्ण दिवस साजरा करणार आहोत ते ऐकण्याचा आनंद घेण्यामध्ये. आणि म्हणूनच ऐकू आनंदे हा आपला दिवस आहे. ज्याची सुरुवात आपण करणार आहोत ती स्वाभाविकच सुप्रभाती, सकाळी पहाटे ज्याचं वंदन करावं अशा सगळ्या कार्यक्रमांपासून, आणि ज्याच्यामध्ये गीतेवरती आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी राजेंद्र खेर आपल्याकडे आलेले आहेत. राजेंद्र खेर हे लेखक आहेत. माध्यम क्षेत्रात त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम केलंय आणि आता तत्वचिंतक म्हणून ते आपल्या सगळ्यांसमोर येत आहेत. देह झाला चंदनाचा हे पांडुरंग शास्त्री आठवले यांचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलं आणि त्यानंतर ते या क्षेत्राकडे वळले आणि मग एकूणच आपल्या परंपरेमधल्या ज्ञान हे लोकांपर्यंत पोचावं म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक अनेक पुस्तकं लिहिली. ज्याच्यामध्ये गीतांबरी पुस्तक आहे, धनंजय आहे, मांदार्य सारखी अगस्त्य ऋषींवरची कादंबरी आहे. तर कादंबरीच्या माध्यमातून आपलं जुनं रामायण, महाभारतातल्या कथा या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. आणि स्टोरीटेलवर 365 दिवस 1 जानेवारीपासून 2021 मध्ये 31 डिसेंबरपर्यंत रोज ते गीता तत्वज्ञान सांगणार आहेत. तर आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया की ते या अभ्यासाकडे कसे वळले आणि हा प्रोजेक्ट काय आहे, प्रकल्प काय आहे. मुळात म्हणजे 1997 साली काही एका कारणामुळे मी गीतांबरी ही कादंबरी लिहायला घेतली आणि तेव्हा मी पहिल्यांदा गीतेचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर 1999 साली माझी देह झाला चंदनाचा ही स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावर कादंबरी प्रकाशित झाली आणि त्यांच्याबरोबर मला जवळपास 3.25 वर्ष बसण्याचं भाग्य मिळालं. त्यांच्याकडून जे विचार ऐकले किंवा त्यांची बरीचशी प्रवचनं ऐकली किंवा त्यांच्या सगळ्या पुस्तकांचा अभ्यास केला तेव्हा असं जाणवलं की आपण ही गीतेवर पुन्हा एकदा कादंबरी पुन्हा नव्याने लिहावी. म्हणून मी ती 1997 साली जी सुरू केली होती कादंबरी ती मी डिस्कार्ड केली आणि पुन्हा मी 2000 साली कादंबरी ती सुरू केली आणि मला वाटतं 2001च्या दरम्यान ती प्रकाशित झाली. त्यानंतर पुन्हा काही कारण घडलं की मी दैनंदिन भगवद्गीता लिहिली माझ्या पत्नीसमवेत. म्हणजे त्याची कल्पना अशी होती की गोंदवलेकर महाराजांचं तुम्हाला माहिती आहे की रोज एकच पान वाचायचं आणि एक पान रोज वाचून आपल्या कामाला लागायचं, तो विचार घेऊन कामाला लागायचं. तर ती कल्पना होती की गीता अशी का करू नये आणि त्या पद्धतीने आम्ही मग ते काम केलं. ती दैनंदिन भगवद्गीता झाली. म्हणजे मी पुन्हा एकदा कनेक्ट झालो म्हणून त्याच्याशी जोडला गेलो गीता विचारांशी आणि गीतांबरी झाली. ती इंग्रजी झाली, ती अमेरिकेत प्रकाशित झाली, त्यामुळे मला थोडासा आणखी उत्साह आला आणि दैनंदिन भगवद्गीता झाली. आणि त्यानंतर जवळपास 10 वर्ष उलटली. गीतेचा अभ्यास, सराव हा नेहमी होतच होता, पण 10 वर्ष उलटली आणि काही एका कारणानं म्हणजे ही कारणं आपोआप अशी घडत गेली की तिथे मला ती संधी मिळत गेली. जशी स्टोरीटेलवर आज मला संधी मिळाली. मी 3 वर्ष 3 वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांमध्ये प्रत्येकी 1 वर्ष भगवद्गीता सांगितली. म्हणजे एक पूर्ण गाव पातळीवर सांगितली, एक मध्यम स्वरूपात सांगितली आणि एक इंटेलेक्च्युअल स्वरूपात जे लोक समोर होते त्यांना सांगितली. आणि मग मला असं जाणवलं की प्रत्येकाचं भावविश्व वेगळं आहे, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांचं जे सभोवताल आहे तिथले प्रश्न वेगळे आहेत आणि ते सगळे प्रश्न घेऊन पद, पैसा, प्रतिष्ठा या पलीकडे सुद्धा जे जीवन आहे ते जीवन गढूळ झालेलं आहे सगळीकडे. आणि त्यासाठी गीता विचारांची नितांत आवश्यकता आहे असं मला जाणवलं. आणि 3 वर्ष मी त्याविषयी बोललो
तर त्याचा आणखी एक ग्रंथ झाला, त्याचं नाव गीताशास्त्र. तो साधारण तो प्रकाशित झाला. आपण स्टोरी टेलवर पण तो स्टोरी टेलवर पण तो येतोय. तो माझ्या मते गीतांबरी, म्हणजे मला त्यातला जो प्रवास दिसतोय तो असा की गीतांबरी साधारण पानांच्या मर्यादेवर काही अवलंबून नाही, तरी पण गीतांबरी 350 पानांची आहे. दैनंदिन भगवद्गीता 385 पानाची, कारण ती रोज एक वाचायचं आहे म्हणून. गीताशास्त्र हे झालं 650 पृष्ठांचं. आणि आता स्टोरी टेलच्या माध्यमातून मी जे बोलतोय त्याचं जर का पुस्तक स्वरूपात आपण विचार केला तर ते जवळपास 3000 पृष्ठांचं होईल. तर त्यामुळे एवढं ज्ञान आपण स्टोरी टेलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो. आणि ही भारतीय परंपरेतली किंवा आपण भारतीय संस्कृती म्हटली की पहिल्यांदा गीता, रामायण, महाभारत या गोष्टी आठवतात. अगदी रणावरती अर्जुन कॉन्फ्लिक्ट मध्ये असताना सांगितलं गेलेलं हे सगळं तत्वज्ञान आहे. बरोबर. आणि जीवनामध्ये असे संघर्षाचे प्रसंग किंवा कॉन्फ्लिक्टचे प्रश्न हे सातत्याने येत असतात. आणि मग हे अभ्यास करत असताना आजच्या काळाशी ह्याचा रिलेव्हन्स कसा आहे किंवा काय वाटलं तुम्हाला? गीता ही तशी कालातीत आहे. म्हणजे गीतेचे जे विचार आहेत हे चिरंतन आहेत. म्हणजे 5000 वर्षांपूर्वी जी रणांगणावर सांगितली अर्जुनाला, अर्जुनाची परिस्थिती शेक्सपियरच्या नाटकातल्या पात्राप्रमाणे टू बी ऑर नॉट टू बी नव्हती. म्हणजे असावं की नसावं अशी नव्हती. तर त्यांना मी मारणारच आहे 100%, त्याचं पाप मला लागेल का, हा त्याचा प्रश्न होता. अर्जुन घाबरलेला नव्हता. खूप लोकांना असं वाटतं की अर्जुन घाबरून त्याच्या हातातून धनुष्य गळून पडलं, तर ते बिलकुल नाही. त्यांना मारण्यातून मला पाप लागेल म्हणून त्याचं मन इतकं कमकुवत झालं त्यामुळे, तर त्याच्यामुळे ते पडलं, हातातून धनुष्य गळून पडलं. पण प्रश्न काय होता की त्याचं पाप मला लागेल का, हा प्रश्न होता. आज भौतिकता बदलली, अनेक प्रकारची टेक्नॉलॉजी नव्यानं आली. पूर्वी काही होती, वेगळ्या स्वरूपात होती, पण मन तेच आहे माणसाचं. आणि मन म्हटलं की त्याचे प्रश्न हे आलेच. मग तो काळ कोणताही असो, आणि प्रश्न असतील तर त्याला उत्तरही हवीच. मग आज मनुष्य काय करतो की चटकन काही, म्हणजे ज्याला पटकन एखाद्याचं काहीतरी नवस केला आणि त्याच्यावर काहीतरी उत्तरं मिळाली किंवा त्याचा तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, ह्याच्यातच समाज जास्त मागे लागलाय असं दिसतं. पण मूळ तत्वज्ञान वाचलं तर मला असं वाटतं की ते प्रोलॉंग राहील, म्हणजे आयुष्यभर ते प्रश्न. कारण गीता ही प्रश्न दुरुस्त करत नाही किंवा प्रश्न सोडवत नाही, तर ती प्रश्नांवर ओव्हरकम करायला शिकवते. बरोबर. त्याच्यावर मात करायला शिकवते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रश्नांकडे बघण्याचा आउटलुक बदलून टाकते ती. आणि त्यामुळे तो 10,000 वर्षांपूर्वीचे प्रश्न असोत, आजचे असोत किंवा आणखी शेकडो वर्षांनंतरचे असोत, हे जे विचार आहेत हे मार्गदर्शकच ठरणार आहेत. आणि ते जर का उचलले तर जीवन खूप सुंदर आणि समृद्ध असं होऊन जाईल. आता गीता म्हटलं की अगदी आपण भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, विभूती योगापर्यंत हे सगळे योग बॅलन्स करणारे किंवा असे सांगितलेले आहेत. तर तुम्ही हे जे 365 दिवसांचा प्रकल्प आपण करतो आहोत, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मांडणी केली आहे, त्याचं काही थोडं उदाहरण देता येईल का? मला असं वाटतं की मी कोर फिलॉसॉफी सांगतोय. हे जे माध्यम आहे याला कमीत कमी वेळात, म्हणजे ही कथा कीर्तनात जसं सांगतात तसं मी सांगत नाहीये. कारण कथा कीर्तनात मग गोष्टीतनं तो विषय समजून द्यायचा, त्याच्यासाठी वेळ पण खूप लागतो, रिपिटेशन असतं. तर मला असं वाटलं की लोकांना हल्ली वेळ कमी आहे. 10 ते 15 मिनिटात जे कोर नॉलेज आहे ते सांगावं. आणि ते सांगताना तो कम्पॅरेटिव्ह स्टडी असावा, म्हणजे तौलनिक अभ्यास असावा. म्हणजे मला वाटतं म्हणून मी सांगतो आणि तुम्ही ऐका असं नाही. तर त्याला जे अनेक संदर्भ आहेत, मग त्याच्यात भौतिकशास्त्रातले आहेत, आधुनिक विज्ञानात अनेक संदर्भ अनेक शोध लागत आहेत, किंवा खगोलशास्त्रातले अनेक शोध लागत आहेत. त्याचबरोबर नॅनो टेक्नॉलॉजीमधलेही, म्हणजे एकीकडे मोठ्या विश्वाचे शोध आहेत, तसेच सूक्ष्मचे पण शोध लागत आहेत. आणि या सगळ्याचा अंतर्भाव गीतेत आहे. फक्त ते आपल्याला श्लोक कळले पाहिजेत आणि त्या अनुसरून त्याच्याशी मी, म्हणजे गीतेत मुळात सांगितलेलंच आहे, पण ते समजून देण्याच्या साठी मी हे फक्त संदर्भ घेत आहे.
पण मुळात ते सांगितलेलेच आहे. तर अशा पद्धती, आणि मग त्याच्यामध्ये थोड्या गोष्टी आहेत, रूपक कथा आहेत, पौराणिक कथा आहेत. हे केवळ देशातले नाहीत, तर जगभरात जिथे जिथे काय काही घडलेले आहेत आणि जे योग्य वाटतंय तिथे त्या कथा पण त्याला मी जोडण्याचा प्रयत्न केलाय. पण कथा सांगणं हा उद्देश नाही, तर मुळात ते गीता ज्ञान आहेच आहे, तर त्याला लोकांपर्यंत आणखी समजावण्याच्या दृष्टीने मी ते त्याचा संदर्भ घेतला. रचना कशी, म्हणजे रोज एक श्लोक घेऊन तुम्ही सांगणार आहात का एक विचार घेऊन सांगणार आहात, कशा पद्धतीने? विचार घेऊन असं नाहीये किंवा रोज एक श्लोक घेऊन असं पण नाही. याचं कारण 365 दिवस आपल्याला गीता सांगायची आहे. 700 श्लोक आहेत, त्यामुळे 365चं गणित जमत नाही. ओके. तर कल्पना अशी की अर्जुनाने जे प्रश्न विचारलेत किंवा संजय उवाच हा जो भाग आहे हा मी इन्कॉर्पोरेट केलाय त्या निरूपणात. म्हणजे पहिल्या श्लोकात संजय उवाच असेल तर मी पहिला श्लोक घेतलेला नाही, मग दुसरा तिसरा घेतलेला आहे, तर त्याप्रमाणे मी त्याची मांडणी करतोय. आणि दुसरा असा भाग आहे की सलग 2 श्लोकांचं एक वाक्य आहे किंवा सलग 3 श्लोकांचं एक वाक्य आहे. तर 3 श्लोकाचं एक वाक्य मी फोडून उगाच त्याच्यावर निरूपण करण्याचं कारण नाही, तर ते एक पूर्ण वाक्य घेऊन मी निरूपण करायचं आहे. या पद्धतीने जेव्हा मी ते सगळं 365 दिवस मध्ये बसवलं तेव्हा ते पूर्ण गीता त्याच्यात आपली कव्हर होते. आपण आता हे कसं होतं की गीता किंवा अशा प्रकारचे कुठलंही आध्यात्मिक धार्मिक किंवा हे ग्रंथ विचार असे आले की आपण ते पूजनीय मानतो, कुठेतरी ते त्याची पूजा करायची, पण ते प्रत्यक्ष जीवनात किती उपयोगी आहे त्याच्याबद्दल शंका असते. तर तसं खरंच तुम्हाला काही अनुभव आलाय की या तत्वज्ञानाचा उपयोग होतो व्यक्तिगत किंवा इतरांमध्ये सुद्धा? मला असं वाटतं की एकतर मी माझा अनुभव सांगतो थोडक्यात, आणि जगातल्या असंख्य नाही लाखो लोकांना अनुभव आलेले आहेत. तर त्यातले जे मोठे लोक आहेत त्यातले 1-2-3 मी फक्त आपल्याला सांगतो. माझ्या बाबतीत म्हणायचं तर माझं जीवन, माझ्याविषयी बोलायला नको आहे आता खरं, पण खूप अनेक प्रकारची दुःख आणि अनेक प्रकारची अपयश. म्हणजे माझे वडील गमतीने म्हणायचे की तुम्हाला एखादं क्षेत्र खाली आणायचं असेल तर याला त्या क्षेत्रात घाला, ते नक्की खाली येईल. म्हणजे इतकं अपयश मी अनेक क्षेत्रात पाहिलं आणि आयुष्यातली जवळपास 50 वर्ष माझी अपयशातच गेली. अशा वेळेस जेव्हा मी गीतेकडे वळलो तेव्हा आज मी 60च्या उंबरठ्यावर असं म्हणतो की देवानं माझ्यावर उपकार केले, अपयश देऊन किंवा दुःख देऊन त्यावेळेस उपकार केले. मला समजत नव्हतं की ही परिस्थिती का आली. आज मला अशी जाणीव होते किंवा मी आभार मानतो देवाचे की मला योग्य मार्गावर तू आणलंस आणि ते आणण्यासाठीच तू मला ही दुःख पाठवलीस किंवा संकट पाठवलीस. त्यातून तू मला ताऊन सुलाखून तयार केलंस. त्यामुळे मी त्याचे रोज आभार मानतो. त्यामुळे हा माझा व्यक्तिगत झाला की आपण संकटांकडे आणि दुःखांकडे त्या वेळेस आपण बघत असतो आणि असं वाटतं की सहज सामान्य माणूस म्हणतो की काय देवानं मला दुःख पाठवलं, मी इतकं करतो देवाचं. खूप वेळा असं होतं की देवाचं करतो म्हणजे मी काय करतो, देवाला नारळ फोडतो म्हणजे देवाचं काही होत नाही, त्याला प्रदक्षिणा मारल्या म्हणजे त्याचं काही काम होत नाही, म्हणजे मी काय करतो देवाचं, आणि मग संकट मलाच का दिलं, अशी एक सामान्यतः व्यक्तीची भूमिका असते. संकटांकडे आणि दुःखांकडे बघण्याचा तो दृष्टिकोन असतो. पण देवाला तुमचं संपूर्ण जीवनच नव्हे तर तुमचं मागचे जन्म आणि पुढचे जन्मही माहीत असतात आणि त्या अनुषंगाने माणसाला डेव्हलप करण्यासाठी तो संकट पाठवत असतो आणि तुमचं त्याला भलंच करायचं असतं. तर हे मी त्यातनं शिकलो. तर हा माझा व्यक्तिगत भाग झाला. इतरांच्या बाबतीत थोडेसे मी सांगतो. इमर्सन नावाचा एक अमेरिकन विचारवंत होऊन गेला मागच्या शतकात. हा इमर्सन असंच खूप संकट, खूप दुःख आणि शेवटी ती दुःख आणि संकट त्यांचा सामना करता करता इतका वैतागला आणि एक दिवस त्यांनी ठरवलं की मी आत्महत्या करायची. आज बघा ना, थोडंसं फ्रस्ट्रेशन आलं की माणूस तरुण विशेषतः आत्महत्येकडे वळतो. तर हे चुकीचे आहे. इमर्सनच्या बाबतीत तसं झाल्यावर तो रात्री त्याच्या मित्राकडे गेला आणि अत्यंत जिवलग मित्र होता आणि त्याला म्हणाला की तुला माहितीच आहे माझी परिस्थिती काय आहे, मी किती दुःख भोगतोय, तर मी ठरवलं की जीवनाचा अंत करायचा, तर उद्या सकाळी जाऊन मी आत्महत्या करतो, पण तू कुठे बोलू नकोस. तो मित्र म्हणाला ठीक आहे, पण नुकतंच माझ्या हातात एक पुस्तक हाती पडलंय
ते तू वाच आणि मग तुला वाटलं तर तू मी काही तुला अडवत नाही. त्याप्रमाणे त्यांनी ते पुस्तक घेतलं. इमर्सन रात्री घरी आला, रात्रीत ते वाचलं आणि सकाळी तो पुन्हा मित्राकडे आला आणि म्हणाला, हे पुस्तक तुला मी देत नाही आणि मी आत्महत्येचा निर्णय पूर्णपणे बदलून टाकलेला आहे. ते पुस्तक म्हणजे भगवद्गीता. हा एक पहिला इमर्सनचा झाला. दुसरा लोकमान्य टिळकांचं तर स्थितप्रज्ञ आयुष्य आपल्याला माहित असेल, खूप कर्मयोगी प्रचंड स्थितप्रज्ञ होते. कुठलेही दुःख संकटांनी त्यांचं केवळ गीतेमुळे ते हालत नसे, म्हणजे तो संभ्रमित होत नसत टिळक. हा त्यांच्या बाबतीत एक आहे. टॉयनबी नावाचा एक विचारवंत किंवा हिस्टोरियन आहे ब्रिटिश. तो म्हणायचा की कुणी मला सांगितलं की तुमच्या खिशात फक्त तत्वज्ञानाचा एकच ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे आणि दुसरी कोणतीही पुस्तकं नाही, तर त्यावेळेस तुम्ही कोणता ग्रंथ ठेवाल? तर टॉयनबी म्हणायचं, मी भगवद्गीता ठेवीन. विशेष म्हणजे मरेपर्यंत त्यांनी त्याच्या खिशात भगवद्गीता ठेवलेली होती, कारण परिवर्तन झालेलं होतं. आणि आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जी मी कादंबरी लिहिली, देह झाला चंदनाचा, आमच्या पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या जीवनावर. तर ते म्हणाले, मला एकदा बोलताना म्हणाले होते की अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा एक श्लोक, या एका श्लोकावर मी माझा परिवार उभा केला, म्हणजे स्वाध्याय परिवार उभा केला. आणि थोडके नाही तर काही कोटी लोक आहेत. बरोबर. संपूर्ण जीवन बदलून गेलं. जे अत्याचार, दरोडे, चोऱ्या माऱ्या इथपासून जे अत्यंत हीन जीवन जगत होते, असे लाखो लोक गीतेच्या या माध्यमातून सुधारले म्हणण्यात अर्थ नाही, पण त्यांचं जीवन खूप उत्कर्षाप्रत गेलं आणि आज अतिशय समृद्ध जीवन सगळे लोक जगतायत. तर त्यामुळे गीता ही नक्कीच माणसाला उभं करते आणि वैचारिक क्रांती करते संपूर्ण जीवनात. हो. तर हे असं एखादं कुठलाही, आता स्वाध्याय परिवार म्हटलं तर भक्ती योगाचा जास्त प्रभाव दिसतो. कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, किंवा कुठल्याही या योगांपैकी एखादा अध्याय घेऊन किंवा एखादा ओळ घेऊन जसं तुम्ही सांगणार आहात, तसं एक 5 मिनिटाचं काही सांगता येईल की सगळ्यांना आता जे तुम्ही आता तयारी केली आहे की सांगणार आहात, म्हणजे काय असणार आहे 365 दिवस, याचं एक उदाहरण आम्हाला मिळू शकेल? अच्छा. पहिली गोष्ट म्हणजे गीता हा धर्मग्रंथ मानला गेला, पण तो धर्मग्रंथ नाही. गीता हा तत्वज्ञानाचा महान ग्रंथ आहे. आणि आता जे मी श्लोक सांगणार आहे त्याच्यात, तर माझी अशी सुरुवात मी अशी करणार आहे की, किंवा केलेली आहे साधारण, की तो श्लोक, त्याचं पूर्णपणे अर्थ, त्याचं विवेचन 15 मिनिटं साधारण, प्लस मायनस. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, हे मी तुम्हाला सांगितलंच. पण काही गोष्टी अशा आहेत की त्यातले मी थोडंसं आपल्याला सांगतो की बुद्धिनिष्ठ भाव आणि श्रद्धा म्हणजे अनन्य भक्ती, असं समजा भगवान सांगतायत. तर बुद्धिनिष्ठ भाव आणि श्रद्धा म्हणजे अनन्य भक्ती, याच्यावर मी समजा विवेचन करायचं ठरवलं. हे विवेचन करत असं, हे विवेचन 15 मिनिटाचं आहे, ते सगळं आता करणं शक्य नाही. पण मी कशा पद्धतीने ते मांडतोय ह्याचं मी उदाहरण देतो. आजपर्यंत काय झालं होतं की आपली श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे आणि त्याच वेळेस बुद्धी पण पाहिजे, चालवली पाहिजे. आज धर्म आणि अध्यात्मात चुकून अशा गोष्टी चुकीच्या आलेल्या आहेत की तू बुद्धी बाजूला ठेव आणि मी सांगतो तसं कर, किंवा या देवाला जा, तुझं भलं होईल. इतकं सोपं नाही येते. मग हे जर का पटवायचं असेल तर गीता सांगते की इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मतत्व हाच प्रवास आहे. होते काय की माझी पहिली इंद्रिय सरेंडर होतात, त्यामुळे मन, बुद्धी आणि आत्मा हे मी कुठेतरी सरेंडर करतोय, मी कोणताही विचार करत नाही. आता ह्याच्यावर जर का मला विवेचन करायचं आहे, किंवा मी केलेलं आहे की बुद्धीसहित भाव आणि श्रद्धा म्हणजे अनन्य भक्ती, तरच तुमचा परामार्ग प्रकाशित होणार आहे आणि तुमचं जीवन समृद्ध होणार आहे. कारण तुम्हाला प्रकाश दिसणार आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला खिचगंटीत जाणार आहेत. हे जर का भगवान सांगतायत, तर बुद्धी तर कायम राहिली पाहिजे. तर इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मतत्व. तर आत्मतत्वाचा प्रवास करत असताना किंवा
त्या पायरीवर जात असताना बुद्धी कायम आहे. म्हणजे पहिलं इंद्रियांचं विसर्जन मनात झालं पाहिजे, मनाचं बुद्धीत झालं पाहिजे आणि बुद्धीचं आत्मतत्वात झालं पाहिजे, तरच तुम्हाला ते कळणार आहे. आता दुसरा भाग हे समजावण्याचा मी कशा पद्धतीने समजावतोय. तुम्ही अंधारातून बॅटरी घेऊन निघालात, तर बॅटरी खाली जेव्हा तुम्ही मारता पाय वाटेकडे, तेव्हा तुमचा 20 फूट जो भाग आहे तो प्रकाशित, 20 फुटांची वाट तुमची प्रकाशित होते. तुम्ही 20 फूट चालून गेल्यानंतर पुन्हा 20 फूट ती बॅटरी तुमचा भाग प्रकाशित करते. आपला जो गोल आहे, म्हणजे जे उद्दिष्ट आहे, त्याच्यावर आपण बॅटरी नाही टाकत, बॅटरी पायाखाली टाकतो. तसंच इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मतत्व ह्याच्यामध्ये हे जे भगवंतांनी जे सांगितले ना, हे अत्यंत सायंटिफिक आहे, अत्यंतिक शास्त्रीय आहे. की तुम्ही इंद्रियांना पहिलं वळण लावा. मग इंद्रिय कुठे धावतात? तर वासनांच्या मागे धावतात. वासना का निर्माण होतात त्याची कारण मीमांसा आहे. मग इंद्रिय मनाला खेचतात, मन गेलं की बुद्धीला नाईलाजाने मागे जावं लागतं. तर असा जो भाग आहे, तर ह्याला कसं ट्रेन करायचं हे मी सांगणार आहे. म्हणजे आता इंद्रियांचा भाग हा विकारांचा आहे. इंद्रिय हा विकारांनीच परिवेष्टित आहे. म्हणजे मोह दिसला, काही दिसलं की इंद्रिय धावतात, म्हणजे हा विकारांचा आहे. दुसरा भाग आहे तो मनाचा, तो विचारांचा आहे. वासना मनाला वाकवतात, म्हणजे तिथे विचार मावळतो. क्रोध आला की विचार मावळतो, म्हणजे मन तिथे धावत जातं. इंद्रियांच्या मागे मन धावत जातं. मी आता त्याची उदाहरणं देत नाही की काय दिसलं, समोर काय दृश्य दिसलं की तरुणाचं मन कुठे धावतं, तर ते धावतच. विवेकाचा भाग असतो बुद्धीचा, आणि त्याच्यानंतर आत्मज्ञानाचा भाग म्हणजे आत्म्याचा तो भाग येतो. तर हे सगळे भाग इंद्रिय नाचवतं. म्हणजे इंद्रियांना वासना झाल्या की तुमच्या आत्म्यावर मळप चढतं, बुद्धीवर मळप चढतं, मन कमकुवत होतं, आणि ज्या वासना असतात त्याची पूर्ती झाली की मनुष्याला पुन्हा पुन्हा त्या भोगाव्याशा वाटतात, आणि पूर्ती झाली नाही तर तो आत्महत्येपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी हे सगळं मांडतोय, आणि त्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत सोप्या भाषेत मांडतोय, शांतपणे मांडतोय. आज मी जरा पटकन सांगितलं, पण शांतपणे मांडतोय. आणि त्याच्यावर जर का विचार केला, नीट विचार केला, ते ऐकून स्टोरी टेलच्या माध्यमातून नीट ते ऐकून मनन केलं त्याच्यावर, तर कळेल आपण इंद्रियांच्या जोखडातून कसं सुटायचं, मनाला त्याच्यातून कसं बाहेर काढायचं, आणि ते बुद्धीकडे कसं न्यायचं, आणि मग पुढचा भाग जो आहे ती बॅटरी जशी दाखवेल तसं आपण जायचं. आता हे सगळे आपण चर्चा ऐकत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की आपण रोज स्टोरी टेलवरती दैनंदिन आपल्या जीवनाचा भाग म्हणून गीता तत्वज्ञान ऐकू शकतो. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये वेगवेगळे श्लोक घेऊन नेमकं गीतेमध्ये काय सांगितलं आहे आणि ते आजच्या काळाशी कसं रिलेव्हंट आहे, आज आपल्या जीवनामध्ये ते कसं उपयुक्त आहे, अशा प्रकारे संपूर्ण माहिती ही राजेंद्र खेर हे देत आहेत. आणि मला असं वाटतं की या निमित्ताने प्रत्येकाने हे ठरवलं पाहिजे की रोज मी हा श्लोक किंवा ही दैनंदिन गीता ऐकेन आणि जीवनामध्ये पण माझ्या बदल घडवू शकेन.